श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 26 फेब्रुवारी 2025 या दिवशी आहे महाशिवरात्री. या निमित्तानं श्री शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण कसं करावं. मग बघा 7 दिवसाचं किंवा 3 दिवसाचं किंवा 1 दिवसाचं पारायण कसं करावं, त्याचे नियम काय आहेत, अटी काय आहेत, त्याबरोबरच त्याचं उद्यापन म्हणजे समाप्ती कशी करावी याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. बघा, ज्याप्रमाणे आपण श्रावण महिन्यात श्री भोलेनाथांची पूजा करत असतो, उपासना करत असतो, अगदी त्याचप्रमाणे आपण महाशिवरात्र म्हटलं तर भोलेनाथांचा उपासनेचा हा दिवस आणि या निमित्तानं शिवलेल्या अमृत ग्रंथाचं पारायण कसं करावं, त्याचे नियम काय आहेत, अटी काय आहेत याचीच माहिती या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आधी सांगितल्याप्रमाणे 26 फेब्रुवारी 2025 आणि वार बुधवार या दिवशी यंदा आलेले आहे महाशिवरात्र. तर या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथांचा हा उपासनेचा दिवस आणि या दिवशी आपण तर भोलेनाथांची उपासना सेवा करतोच, परंतु अत्यंत प्रभावी आणि त्यांच्या सर्वात आवडती सेवा म्हणजे शिवलेल्या अमृत ग्रंथाचं पारायण करणं. मग एक पारायण, काहींनी पारायणाला सुरुवात देखील केली असेल. ज्यांनी 7 दिवसाचं पारायण सुरू करणार असतील त्यांनी आज आहे 20 तारीख, तर आजपासूनच पारायणाला सुरुवात केली असेल. म्हणजेच साप्ताहिक म्हणजे 7 दिवसाचं हे पारायण असणार आहे. शिवलेल्या अमृत ग्रंथ या ग्रंथामध्ये एकूण 14 अध्याय आहेत. आता त्याच्यात 15वा अध्याय म्हणजे एक अध्याय आता ॲड झालेला आहे, म्हणजे 15 अध्याय आहेत. म्हणजेच काय, परंतु 14 अध्याय जे आहेत ते पठण करायचे असतात. तर या शिवलेल्या अमृत ग्रंथाचं पारायण करताना तुम्ही आता 7 दिवसाचं पारायण करणार असाल तर 14 अध्याय आहेत. म्हणजेच तुम्ही रोज 2-2-2 अशा पद्धतीने हे अध्याय पठण करायचे आहे. त्याचबरोबर तुम्ही 3 दिवसाचं जर पारायण लावणार असाल तर अगदी तुम्ही पहिल्या दिवशी 5 अध्याय वाचले, दुसऱ्या दिवशी 5 अध्याय वाचले आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी 4 अध्याय वाचले आणि समाप्ती केली तरी चालणार आहे, काहीच हरकत नाही. जसं तुम्हाला शक्य असेल त्या पद्धतीने करायचं आहे. किंवा अगदी शिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला फक्त 1 पारायण करायचं आहे. म्हणजेच संपूर्ण अध्यायाचं पठण ते कसं करायचं. आता जेव्हा तुम्ही शिवलेल्या अमृत हा ग्रंथाचं 1 दिवसाचं पारायण करणार असाल तर 1 दिवसाचं करा, साप्ताहिक करा किंवा 3 दिवसाचं करा. पण जेव्हा तुम्ही पठण करत असता तेव्हा नियम अटी अगदी साध्या सोप्या आहेत. तर भोलेनाथ हे आपले साम सदाशिव आहेत. ते आपल्या एका हाकेला देखील धावून येणारे आहेत. ते भक्तांच्या अगदी छोट्यातली छोटी जरी भक्तांनी सेवा केली ना तरी त्यांच्या सेवेला हे धावून येत असतात. असे भोलेनाथांची ही अत्यंत प्रभावी आणि तितकीच आवडती अशी ही सेवा आहे. तर तुम्हाला या पारायणासाठी सर्वात आधी शिवलेला अमृत ग्रंथ जो आहे तो तुमच्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल गुगलवर सर्च करून त्यावर, परंतु गुगलवर सर्च करून तुम्ही आता 1 जर अध्याय वाचत असाल तर ठीक आहे, परंतु जर संपूर्ण तुम्ही पारायण करताय ना तर त्यासाठी तुमच्याकडं ग्रंथ असणं खूप गरजेचं आहे. आता अर्थात तो ग्रंथ जो आहे तो घ्यायचा आहे. आता तुम्ही तुमचं देवघराच्या समोर चौरंग ठेवून त्यावर हा ग्रंथ ठेवून अगदी तुम्ही जर 7 दिवसाचं पारायण लावलं असेल तर तुम्ही 2-2 अध्याय पठण करणार आहात. तर अध्याय वाचन करून झालं, तुमच्याकडे जर जागा नसेल तर तुम्ही ग्रंथ पुन्हा जागेवर बंद करून ठेवला तरी चालणार आहे किंवा अगदी एकाच जागी ठेवला तरी चालणार आहे. तर काय करायचं आहे,
चौरंग घ्यायचा आहे, त्यावर शिवलेला अमृत ग्रंथ जो आहे तो ठेवायचा आहे. आणि त्यानंतर बघा तुम्ही पांढरं वस्त्र जर परिधान करता आलं तर अतिशय उत्तम. अगदी साडी, ड्रेस जे काही असेल ते तुम्ही रोज त्यानंतर हातात बांगड्या असायला हव्यात. दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर बघा सर्वप्रथम भस्म, हा भोलेनाथांना भस्म हा अतिशय प्रिय आहे. तर सर्वप्रथम शिवलेला अमृत ग्रंथ जो आहे त्याला भस्म लावायचा आहे. स्वतःच्या देखील कपाळाला भस्म लावून घ्यायचा आहे. भस्म लावत असताना बघा 3 बोटांचा उपयोग करायचा आहे. फक्त 3 बोटांनी त्यांना भस्म लावायचं आहे. त्यानंतर स्वतःला लावून घ्यायचं आहे आणि शिवलेला अमृत ग्रंथाचं पारायणाला सुरुवात करायची आहे. आता तुम्ही फक्त 1 दिवसाचंच म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी जर करणार असाल तर बघा आता तुम्हाला 14 अध्याय संपूर्ण ग्रंथ पठण करायचं आहे. तर अगदी तुम्ही बघा सकाळी लवकर उठून जर पारायणाला सुरुवात केली तर अतिशय उत्तम. नाही तर अगदी बघा प्रदोष काळ हा या काळात देखील सेवा केली जाते. प्रदोष काळ म्हणजे सायंकाळी दिवे लागणीचा जो काळ आहे त्या काळात. परंतु नाही शक्य झालं अगदी तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. अगदी बघा 12 ते 12:30 या वेळेसुद्धा करू शकता. तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही 2 बैठकीत 3 बैठकीत जसं शक्य असेल त्या पद्धतीने तुम्ही हा संपूर्ण ग्रंथ जो आहे तो पठण करायचा आहे. त्या बघा यात 14 अध्याय आहे. प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही वेगवेगळी आहे. बघा पहिला अध्याय वाचल्यानं काय फळ मिळतं, दुसरा अध्याय वाचल्यानं काय फळ मिळतं, अगदी प्रत्येक अध्यायाचं वेगवेगळं फळ जे आहे ते पुण्य जे फळ जे आहे ते प्राप्त होत असतं. म्हणून या संपूर्ण ग्रंथाचं पारायण करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचं पुण्यफल देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर बघा या दिवशी तुम्ही 2 बैठकीत करा. एका बैठकीत झालं तर अतिशय उत्तम. पण नाही शक्य झालं तर तुम्ही 2 बैठकीत 3 बैठकीत केलं तरी काहीच हरकत नाही. त्यानंतर बघा नियम काय आहे, तर तुम्ही या दिवशी उपवास असणार आहे, नसला तरी बघा तुम्ही पारायण करू शकता. तर भोलेनाथांना तुम्ही अगदी एखादं फळ नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे आणि पारायणाला सुरुवात धूप दीप लावायचा आहे, दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, भस्म ग्रंथाला लावून घ्यायचं आहे, स्वतःला देखील लावायचं आहे आणि त्यानंतर पारायणाला सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर बघा मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे. त्याचबरोबर बघा पारायणाची समाप्ती काय करायची आहे, तर तुम्ही बघा जे काही भाजी पोळी बनवलेली आहे, डाळ भात भाजी पोळी गोड काहीतरी बनवायचं आहे आणि याचा नैवेद्य भोलेनाथांना दाखवायचा आहे. तुमच्या जवळपास मंदिर असेल तर तिथे फक्त बघा त्या नैवेद्यामध्ये कांदा लसूण विरहित जेवण बनवायचं आहे. सात्विक आहाराचं जे जेवण आहे ते बनवायचं आहे. फक्त बघा जे पारायण जे ग्रंथ वाचत आहे त्यांनी मांसाहार वर्ज्य करायचा आहे. बाकीचे जर घरातील इतर व्यक्ती पाळणार असतील तर अतिशय उत्तम, नसेल तर काहीच हरकत नाही. परंतु असंही महाशिवरात्र आहे त्या दिवशी तर कोणच मांसाहार करत नाही. तर आणि त्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी तुम्ही जे काही सात्विक नैवेद्य बनवणार आहात, जेवण बनवणार आहात त्याचा नैवेद्य तुम्ही महादेवांच्या मंदिरात अर्पण करायचं आहे. गोड काहीतरी अर्पण करायचं आहे. त्यानंतर जानवं बघा जोडी जी आहे ती एक घ्यायची आहे. त्यानंतर सफेद वस्त्र पांढरं वस्त्र जे आहे ते घ्यायचं आहे. यथाशक्ती जसं तुमच्याकडे शक्य असेल ते घ्यायचं आहे. आणि त्यानंतर शिदा म्हणजे काय बघा, गव्हाचं पीठ असतं, तांदूळ, गूळ, डाळ हा सुका शिदा आणि त्यावर काहीतरी दक्षिणा अशी ठेवायची आहे. आणि हे जानवं जोडं घ्यायचं आहे, पांढरं वस्त्र आणि हा शिदा आणि त्यावर यथाशक्ती दक्षिणा ही तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाऊन तुम्ही तेथील बघा ब्राह्मणाला हे दान करायचं आहे. हा शिदा द्यायचा आहे. नाही तर बघा तिथे ब्राह्मण नसतील, त्यांनी जर नाही घेतलं किंवा नाही घेतलं तर तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला देखील हे दान करू शकता. अशा पद्धतीने अतिशय साधं आणि सोपं असं याची समाप्ती आहे. त्याचे फार असं काही करावं लागत नाही. अतिशय साधं सोप्या सेवेने देखील महादेव खूप प्रसन्न होत असतात.
त्याचबरोबर बघा, शिवलेला अमृत ग्रंथाचं, संपूर्ण ग्रंथाचं जर पारायण करणं काही कारणानं शक्य झालं नाही, बघा आता आपण काही जॉब करत आहे, कोणाची लहान मुलं असतील आणि नाही शक्य झालं, तर त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण बघा, ते तर करायचं. तुमची जर बसण्याची तेवढी कॅपॅसिटी असेल तर तुम्ही संपूर्ण 14 अध्यायाचं देखील म्हणजे संपूर्ण ग्रंथाचं पारायण करू शकता. नाही शक्य झालं तर तुम्ही शिवलीलामृत ग्रंथातील 11वा अध्याय, ज्याला रुद्राध्याय असं म्हटलं जातं, या अध्यायाचं पठण केलं तरी देखील चालतं. तरी बघा, ज्यांना शिवलीलामृत पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी हा रुद्राध्याय म्हणजेच 11वा अध्याय पठण केला तरी त्यांना संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण केल्याचं पुण्य मिळतं. बघा, असं नाही की तुम्हाला वेळ आहे तरी देखील फक्त 11वा अध्याय पठण करायचं, असं नाही. जर तुम्हाला वेळ असेल खरंच तर तुम्ही संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करा. त्याचं तर फळ, त्याचं पुण्य तर खूप आहे. परंतु खरंच काही ना काही कारणांनी जर करणं शक्य झालं नाही तर 11वा अध्याय हा रुद्राध्याय मानला जातो आणि या रुद्राध्यायाचं पारायण केल्याचं देखील पुण्य, संपूर्ण पारायण केल्याचं पुण्य मिळतं. असा हा सुंदर 11वा हा अध्याय आहे. दिवसभरातून तुम्ही या दिवशी कधीही तुम्ही पठण करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करू शकता. पठण करायला वेळ नसेल तर श्रवण केला तरी चालेल, पण या दिवशी शिवरात्रीच्या दिवशी बघा, नक्की श्रवण तरी करा किंवा पठण तरी करा. तुम्ही काम करता करता जरी श्रवण केला तरी चालणार आहे. ज्या महिलांना मासिक धर्म आलेला आहे त्यांनी ही नक्की श्रवण करा. अतिशय उत्तम अशी ही सेवा आहे. दिवसभरात ही सेवा करायची आहे. या सेवेला बघा, कसलेच बंधन नाही. तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही हा 11वा अध्यायाची पठण करू शकता. त्याचबरोबर बघा, या दिवशी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जितका जमेल तितका जप करायचा आहे. त्याचबरोबर शिवस्तुती तुम्ही पठण करू शकता. शिवलीलामृत ग्रंथाचं बघा, शिवलीलामृताचं सगळेच अध्याय पठण केले तर अतिशय उत्तम, पण जर शक्य नसेल तर 11वा अध्याय नक्की पठण करा. जेव्हा महाशिवरात्रीचा दिवस असा आहे ना, तुम्ही जेवढे भगवान भोलेनाथांची, भगवान महादेवांची जितकी सेवा कराल त्याचं फळ तितकंच तुम्हाला अधिक पटीने मिळणार आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व संकट, दुःख, अडचणी भोलेनाथ नक्कीच दूर करतील. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय समर्थ. धन्यवाद.